ऐक ना, माझा भाचा आहे ना फ्री फायर लय खेळतोय, तर त्याला काय सांगू की खेळू नको म्हणून? तुमच्या भावाला अभ्यासाचे महत्त्व पटवून सांगा. त्याला अभ्यासाचे फायदे आणि चांगले शिक्षण किती महत्वाचे आहे हे समजावून सांगा. त्याला अभ्यासासाठी एक वेळापत्रक तयार करायला मदत करा आणि अभ्यासासाठी शांत जागा शोधा. अभ्यासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे किंवा भेटवस्तू द्या. गरज वाटल्यास तुम्ही शिक्षक किंवा समुपदेशकाची मदत घेऊ शकता. अगं ऐक तर, मी स्वतः शिक्षक आहे आणि त्याला बक्षीस देतो म्हटलं अभ्यास कर, तर ते म्हणते ऍपलचा आयफोन घेऊन द्या मला गेम खेळायला. मग आता काय देऊ? अभ्यासाचे फायदे आणि चांगले शिक्षण अगं ऐकतेस का तू ऐकतेस का माझं मी काय म्हणतोय? त्याला अभ्यास कर म्हणतोय तर ते अभ्यास करतो म्हणतोय, पण ती म्हणतोय बक्षीस काय देणार, आणि मी बक्षिसामध्ये त्याला ती मागतोय आयफोन, आणि आयफोन वापरणार ती पुन्हा फ्री फायरच खेळायला. मग काय करायचं? मी तुमची निराशा समजू शकतो. त्याचा फ्री फायर खेळायचा नाद घालवायचे मला, तर तुम्हाला अशा काहीतरी आयडिया सांग की त्यानं फ्री फायर खेळणं बंद केलं पाहिजे. तुम्ही त्याला मैदानी खेळ खेळायला प्रोत्साहित करू शकता. त्याच्यासोबत फिरायला किंवा सायकलिंगला जाऊ शकता. सोबत बोर्ड गेम्स किंवा पत्ते खेळा. त्याला कुटुंबासोबत अरे थांब 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 थांब, पत्त्या खेळायला होतीस का काय तू? बाप मला घराच्या बाहेर काढेल त्याच्याबरोबर. पण ऐक, तू आत्ता काय म्हणलीस? पत्ते खेळायला हो म्हणतो तू. मैदानी खेळामध्ये पत्ते कधीपासून यायला लागलं? मला समजले. तुम्हाला तुमच्या भावाला मैदानी खेळ खेळायला लावायचे आहे. तुम्ही त्याला क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी किंवा व्हॉलीबॉल खेळायला लावू शकता. बोलतोय ना तुझ्याशी. माझं नाव काय? मी तुम्हाला ओळखत नाही. कंट्रोल. तुमचे नाव काय आहे? इज्जत आहे का नाही मला सांग. तू पहिल्यांदा इज्जत आहे का नाही मला सांग. माझ्या तर फाकडत बसली अर्धा तास झालं आणि तुला माझं नाव पण माहित नाही. मला तुमची माफी मागायची आहे. मी तुम्हाला नाही माप बीप करत नसतो आपण. माप बीप करत नसतो. आपल्याशी नडलीस ना तू, बास झालं. तरी पण मी सांगतोय मोठ्या मनानं, माझं नाव गणेश शिंदे. काय आहे नाव माझं? गणेश शिंदे. चिमणगावचा, सातारा जिल्ह्यातला गणेश शिंदे. तुमचं नाव गणेश शिंदे आहे, लक्षात ठेवलं जाईल. माझा जिल्हा कोणता आहे सांग आता? तुमचा जिल्हा सातारा आहे. माझं गाव कोणतं सांगितलंय मी? तुमच्या गावाचं नाव चिमणगाव आहे. आम्हाला आवडलं, नाहीतर मुस काढली असती तर तुला पण. धन्यवाद गणेश. तुम्हाला आणखी काही विचारायचे ऐक 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 ऐक, तू धन्यवाद गणेश नको म्हणूस, साहेब म्हण, साहेब. माफ करा गणेश साहेब. तुम्हाला आणखी काही विचारायचे आहे का? घरापुढं आमच्या मुंगूस आलंय, तर ते कशासाठी आलं असेल? अन्नाचा शोध, उबदार जागा किंवा सुरक्षित निवारा. तुमच्या घरात उंदीर किंवा पाली असतील तर मुंगूस त्यांना खायला आलं असेल. आणि सापाला कोण खातो? मी खातो का मग? सापाला मुंगूस खातो. तसेच गरुड, घार आणि इतर शिकारी पक्षी. मग ती कोण सांगायचं? ते कोण सांगायचं? अर्धवट ज्ञान का देते तू? माफ करा, मी तुम्हाला अपूर्ण माहिती दिली. साप मुंगसाला खात नाही, मुंगूस सापाला खातो. मुंगूस खातो ना, मुंगसाला साप खातो.